मिरजेच्या राजकारणात मातब्बरांची मांदियाळी, महापालिका झेडपीसह स्थानिक निवडणुकांवर इफेक्ट। गेल्या काही दशकांमध्ये मिरज शहर आणि विधानसभा मतदारसंघाचे राजकारण हा जिल्ह्याचाच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्राच्या किंबहुना संपूर्ण राज्याच्या राजकीय वर्तुळात कुतूहलाचा आणि चर्चेचा विषय ठरला। कधी मिरज पॅटर्न तर कधी स्थानिक नेत्यांची बंडखोरी तर कधी मातब्बरांना दे धक्का असे मिरजेच्या राजकारणाचे विविध पैलू समोर आले आहेत। गेल्या दशकभरामध्ये देशाच्या आणि राज्याच्या राजकारणामध्ये झालेल्या राजकीय स्थित्यंतरानंतर मिरजेतील राजकीय समीकरणेही काही प्रमाणात बदलली। त्यातूनच मिरजेच्या राजकारणात मातब्बर नेत्यांची मांदियाळी निर्माण झाली। त्याचा प्रभाव नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवरही दिसून आला। आता आगामी काळात होऊ घातलेल्या महापालिका, जिल्हा परिषदेसह पंचायत समिती आणि गावोगावच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकींवरही त्याचा इफेक्ट होणार आहे। मिरज मतदारसंघावर प्रभाव पडू शकणाऱ्या या नेत्यांमध्ये राज्याचे माजी कामगार मंत्री व जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी अजितदादा गटाचे विधान परिषद सदस्य आमदार इद्रिस नायकवडी, माजी मंत्री अजितराव घोरपडे, भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, जनसुराज्य शक्ती पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय सहकारी मानले जाणारे समित कदम, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि मतदारसंघातील विद्यमान आमदार सुरेश खाडे यांचे प्रबळ प्रतिस्पर्धी मानले जाणारे मोहन वनखंडे यांचा समावेश आहे। यापूर्वीपर्यंत मिरजेच्या राजकारणातील स्थानिक नेत्यांची पोच राज्यातल्या नेत्यांपर्यंत असे, मात्र यापैकी कोणीही राज्य पातळीवर प्रतिनिधित्व करू शकलं नव्हतं। हेही मिरजेच्या राजकारणाचे किंबहुना राजकीय व्यवस्थेचे एक वैशिष्ट्यच म्हणावे लागेल। मात्र मिरजेच्या राजकारणात नव्याने उदयास आलेल्या या मांदियाळीने या समीकरणाला छेद देत स्थानिक राजकारणापासून ते राज्य पातळीवरील राजकारणात आपले सक्रिय अस्तित्व दाखवून दिले आहे। माजी मंत्री सुरेश खाडे यांनी भाजपच्या माध्यमातून सलग 4 वेळा विधानसभा निवडणूक जिंकून पक्षात आणि विधानसभेत ज्येष्ठत्वाचा मान मिळवला। त्याचबरोबर राज्याच्या कॅबिनेटमध्ये 2 वेळा सहभागी होऊन जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचीही धुरा सांभाळली, मतदारसंघावर घट्ट पकड निर्माण केली आहे। माजी महापौर इद्रिस नायकवडी यांच्या माध्यमातून मिरजेला आणखीन एक आमदारकी मिळाली आहे। पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रती असलेली निष्ठा, आक्रमक राजकीय शैली आणि शहरी महापालिकेच्या राजकारणातील प्रदीर्घ अनुभव या जोरावर त्यांचे नेतृत्व प्रभावी ठरत आहे। एकेकाळी मिरज मतदारसंघाचा पूर्व भाग कवठेमहांकाळ मतदारसंघात समाविष्ट असताना या भागाचे प्रतिनिधित्व करणारे माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी पुन्हा एकदा मिरज मतदारसंघात लक्ष घातलं आहे। नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांची भूमिका प्रभावी ठरली। निवडणुकीनंतरही शांत न बसता त्यांनी त्यांच्या गटाची पुनर्बांधणी वेगवेगळ्या माध्यमातून सुरू ठेवली आहे। राज्यातील सत्तेत मोठा भाऊ असणाऱ्या भाजप या पक्षाचे निष्ठावंत आणि पक्षाच्या कोर कमिटीमध्ये असणारे मकरंद देशपांडे हे सुद्धा राजकीय घडामोडींमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडत आहेत। केवळ पक्ष संघटनेतील पद त्यांच्याकडे असले तरी भाजपमधील वजनदार नेते म्हणून ते ओळखले जातात। या सर्व ज्येष्ठ अनुभवी नेत्यांच्या पाठोपाठ समित कदम या युवा नेतृत्वानेही सर्वांना अचंबित करत राज्य पातळीवर कामाचा ठसा उमटवला। जनसुराज्य शक्ती पक्षाच्या युवक प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सांभाळतानाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय सहकारी म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली। एकेकाळी माजी मंत्री सुरेश खाडे यांचे सहकारी असलेले मोहन वनखंडे यांनी स्वतंत्र राजकीय भूमिका घेत काँग्रेस पक्षात प्रवेश केला। वनखंडे यांचा मतदारसंघातील प्रभाव आणि भाजपमध्ये देश पातळीवर कामाचा असलेला अनुभव लक्षात घेऊन काँग्रेसनेही त्यांच्यावर प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली। मतदारसंघात सुरेश खाडे यांचे प्रतिस्पर्धी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। या सर्वच नेत्यांनी मतदारसंघातील स्थानिक राजकारण आणि राज्य पातळीवरील राजकीय संपर्क याची सांगड घालत येथील राजकारणात आपले अस्तित्व निर्माण केलं आहे। ते टिकवणे आणि वाढवण्यासाठी मतदारसंघाच्या राजकारणात त्यांचा सक्रिय आहे। तो येत्या महापालिका, जिल्हा परिषद
पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतही दिसणार आहे. राजकारण सांगलीचे चॅनलसाठी जगदीश धुळुबुळू मिरज यांचे विश्लेषण.